अगदी काही क्षणामध्ये संपूर्ण स्पर्धेचा जो शुभारंभ तो शुभारंभ मात्र या ठिकाणी होणार आहे। जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघानं केलेली मेहनत आज खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे। कारण नाईट सेशनचं क्रिकेट आयोजित करणं तितकं साधं सोपं नसतं। त्याच्यासाठी तुम्हाला एक टीम वर्क तुमचं टीम वर्क हवं असतं आणि ते संपूर्ण टीम वर्क या ठिकाणी मात्र दिसून आलंय। आणि त्यातल्या त्या सर्व आपले अतिथी मान्यवर या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत। आदरणीय साक्षी गजानन गावड मॅडम आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत, जलसान ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत। आणि मॅडम आपले स्वागत। सुरुवातीला आपण पाहिलं तर श्री गणेशाच्या ठिकाणी पूजन केले जात आहे। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर नतमस्तक होत असताना विजया गोस्वामी मॅडम किल्वा सागरी पोलीस स्टेशनच्या आपण पाहिलं तर API आज त्यांच्या शुभ असं आपण पाहिलं तर महाराजांच्या अगदी प्रतिमेच्या ठिकाणी पूजन विजय गोस्वामी मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र केलं जात आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर या महाराष्ट्राचं अधिक महत्वाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। महाराजांच्या नेतृत्वानं कल्पक बुद्धीनं अगदी पतित झालेली पावनभूमी महाराष्ट्राच्या आणि या महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मात्र या ठिकाणी नतमस्तक होतो। श्री छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तर 36 हत्तींचे बल असणारे, तर त्रस्त मोगलांना करणारे व परत फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिशिस्त प्रिय व वाणिश तेज जे जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे, राजाचे हितचिंतक, जय जनतेचा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज। महाराष्ट्राची संत भूमी महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर श्री गणेशाचं आराधनेने मात्र एखाद्या शुभ कार्याची सुरुवात होत असतात। श्री गणेशाचं आराधना केली जातात। अंजली किनी मॅडम विरातन चिखलपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर या कार्यक्रमाची सुरुवात केली जात आहे। जय महाराष्ट्र चिखलपाडा चषक 2020 इतकी वर्ष स्पर्धा आयोजन केलं, परंतु या वर्षी अगदी जय महाराष्ट्र चिखलपाड्याच्या सर्व खेळाडूंना मनामध्ये ध्यास ठेवला होता की काहीतरी करायचं पण वेगळं करायचं आणि असं वेगळं करायचं की ते थाटा माटामध्ये करून दाखवायचं। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बरोबर दिवसा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पण पहिल्यांदा प्रयत्न आहेत की नाईट सेशन का चिखलपाड्याच्या गावामध्ये होऊ शकत नाही याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्यामध्ये असलेले सर्व सन्मान्य अतिथी आपल्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। नौकार जिल्ह्याचे प्रोप्रायटर महेंद्र परमार साहेब सफाळे यांनी त्यांची सौभाग्यवती आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामपंचायत सदस्य अनिल किनी साहेब, वेडी ग्रामपंचायतीचे सरपंच गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय नचिकेत पाटील साहेब, विरातन चिखलपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच अंजली किनी मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सुलभाताई, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत घरत, केलवा सागरी पोलीस स्टेशनच्या API विजय गोस्वामी मॅडम, एक गोड असं व्यक्तिमत्व समाजसेवक सातत्याने मात्र ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सचिनदादा पाटील, त्यांच्या जोडीला आदरणीय योगेश दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। योगेशजी घरत साहेब आज ज्यांचा वाढदिवस, आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती आदरणीय विंकोजी मात्रे साहेब उपसरपंच आणि त्यांच्या जोडीला आदरणीय सुभाषजी कदम साहेब, PK सावंत सिस्टम, त्यानंतर श्रीकांत भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित, साक्षी मॅडम जलसा ग्रामपंचायतीच्या आपण पाहिलं तर ते आपल्यामध्ये उपस्थित। सर्व सन्मान्य अतिथींना विनंती असेल आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये यावं। त्या ठिकाणी यष्टांचं आणि मुख्य खेळपट्टीचं पूजन आहे ते पूजन या ठिकाणी केलं जाणार आहे।
दोन्ही संघ आपणास विनंती असेल आपण लाईन अप करून मैदानाच्या मध्ये उभे राहायचे. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला दोन्ही टीमला विनंती असेल दोन्ही टीम आपण यावं. संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज 6 सीडर स्पोर्ट्स मुख्य खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. आदरणीय सन्माननीय गुरु यांचं आगमन हॅलो चेक हॅलो चेक. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2020 आणि त्याचा सध्या शुभारंभ आहे तो मात्र या ठिकाणी केला जातोय. सध्या खेळपट्टीचं पूजन आहे ते खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जातं. गावातील आपल्या चिखलपाडा गावातील त्या सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कारण जसं एका गोष्टीचा मी उल्लेख केला, आज ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर एका वेगळ्या लेवलवर त्या स्पर्धेचं आयोजन आहे ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावातील आदरणीय रघुनाथजी भोईर अर्थातच गुरु काका यांचे आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचे सहर्ष स्वागत आहेत. सर्व सध्या खेळपट्टीचं पूजन आहे ते पूजन त्या ठिकाणी केलं जात आहे. हीच खेळपट्टी अगदी आपण पाहिलं तर आजचा मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशा 5 दिवसांमध्ये याच खेळपट्टीवरती या संपूर्ण स्पर्धेचं आपण वर्णन पाहणार आहोत. इथूनच मात्र खऱ्या अर्थानं खेळ पाहणार आहोत. आणि सध्या तिथे रघुनाथजी भोईर अर्थातच गुरु काका यांच्या सोबत देखील आपण पाहिलं तर पूजन केलं जात आहे. त्यांच्या जोडीला सध्या आपण पाहिलं तर विजया गोस्वामी मॅडम किल्वा सागरी पोलीस स्टेशनच्या आपण पाहिलं तर API आहेत. आणि आज आपल्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित जोडीने आपण पाहिलं तर आदरणीय सचिनदादा पाटील, योगेशजी घरत, विंकोजी मात्रे, साक्षी गजानन गावड मॅडम, सुलभाताई, शशिकांतजी घरत, श्रीकांतजी भोईर, अनिलजी किनीत, नचिकेतजी पाटील, अंजली किनीत, महेंद्रजी परमार आणि त्यांचा संपूर्ण परिवार नौकार ज्वेलर्स ते देखील मात्र उपस्थित आहेत. आज गावातील इतर सर्व आपले अतिथी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. गावातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सध्या श्रीफल आहे ते श्रीफल मात्र मैदानाच्या मध्ये वाढवले जात आहेत. सध्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर त्या ठिकाणी श्रीफल अगदी वाढवले जातील. दोन्ही टीम या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. सध्या आदरणीय रघुनाथ भोईर अर्थातच गुरु काका यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर श्रीफल आहेत. जो मान जो आहे तो मान मात्र या ठिकाणी दिला जातोय.
आदरणीय भाग्यश्री भोईर मॅडम यांच्या शुभ असं देखील आपण पाहिलं तर श्रीफल त्या ठिकाणी वाढवलं जाईल. ही संपूर्ण टीम आहे आणि मोठ्या संख्येनं तुम्ही जी उपस्थिती पाहतायत आज विशेषतः महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं प्रेम आहे प्रत्येकाचं या जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषकावरती. सध्या केलवा सागरी पोलीस स्टेशनच्या IPI मॅडम विजय गोस्वामी मॅडम यांच्या शुभ असं देखील आपण पाहिलं जो श्रीफल आहे तो श्रीफल मात्र या ठिकाणी वाढवला जातोय. श्री गणेशाकडे साकडं घातलं जातं. ती संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या या मैदानावरती अगदी 5 दिवसांमध्ये अगदी या नाईट सेशन मध्ये पार पाडावी यासाठी मात्र श्री गणेशाकडे साकडं घातलं जात आहेत. त्यानंतर अंजली किनी मॅडम यांच्या शुभ असं सध्या आपण पाहिलं तर श्रीफल वाढवला जातोय. विरातन चिखलपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम साक्षी गावड मॅडम यांना पण सध्या पाहतायत. जलसार ग्रामपंचायतीच्या सरपंच मॅडम त्यांच्या शुभ असं श्रीफल त्या ठिकाणी वाढवण्यात आलं आहेत. सुलभाताई यांच्या शुभ असं पण पर्यंत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांच्या शुभ असं मात्र श्रीफल त्या ठिकाणी वाढवलं जात आहेत. आदरणीय नचिकेत पाटील साहेब वेडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. पालघर तालुका अध्यक्ष ही संपूर्ण टीम त्या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं श्रीफल वाढवतायत. या कार्यक्रमाची सुरुवात करतायत आणि खूप महत्वाचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर अगदी 10 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यातल्या त्यात पहिल्या 2 संघांदरम्यान ही मॅच होणार आहेत त्याच्यावरती देखील लक्ष आहे. परंतु सध्या या स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जय महाराष्ट्र चिखलपाडा आयोजित चिखलपाडा चषक 2026 हा शुभारंभ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदरणीय योगेश गरज साहेब यांच्या शुभ आपण पाहिलं तर श्रीफल आहे तो श्रीफल मात्र या ठिकाणी वाढवला जातोय. आदरणीय विंकोजी मात्र आजचे उत्सव मूर्ती त्यांच्या शुभ मात्र त्या ठिकाणी श्रीफल वाढवण्यात आला. विद्यमान उपसरपंच म्हणून देखील आपण त्यांना पाहू शकतायत. स्वतः नवनाथ त्या ठिकाणी पाहिलं पण नवनाथ पाटील अधिक श्रीफल वाढवतात. भरपूर मेहनत जय महाराष्ट्र चिखलपाडा या संपूर्ण टीमशी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ही संपूर्ण टीम त्याच्या पाठीमागे असणारी सर्व मंडळी सध्या मुख्य मैदानावरती मुख्य खेळपट्टीवरती आपण सध्या पूर्ण मंडळी पाहतायत. श्रीकांत सर रेडी आहेत तिथे आपण राष्ट्रगीत सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत. त्याच्यानंतर टॉस होईल त्यामुळे सर्वांना विनंती आहे सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सर्व टीम सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक वर्ग या सर्वांना विनंती आहेत सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहणार आहात. सुरुवातीला इथे राष्ट्रगीत आहे ते राष्ट्रगीत मात्र प्ले केलं जाणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण स्पर्धेचा आपण शुभारंभ या ठिकाणी आता पार पडलेला आहे. त्यानंतर टॉस होईल आणि टॉस नंतर अगदी दोन्ही टीमची खेळाडूंची ओळख केली जाईल आणि त्यानंतर आजच्या दिवसातील पहिला बॉल हा मैदानाच्या मध्ये डिलिव्हर होणार आहे. आमचा डीज ऑपरेटर आता रेडी होत आहेत. चला सर्व प्रेक्षक वर्गांना पुन्हा विनंती असेल आपण ज्या जागेवरती आहात त्या जागेवरती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही याची आपण प्रत्येकजण दक्षता घेतो. त्यामुळे सर्व आलेले खेळाडू प्रेक्षक वर्ग आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. राष्ट्रगीता आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. एक साथ विश्राम एक साथ सावधान होंगे सावधान राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर.
भारत माता की वंदे. 2 मिनिटं त्या जागेवरती आपण पुन्हा त्या सर्वांनी थांबायचं, कारण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण राहतो त्या महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी आमचं डीजे आता प्ले करत आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहेत काही क्षणांसाठी पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवरती थांबायचं. महाराष्ट्राचं राज्यगीत या ठिकाणी प्ले केलं जातंय. शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद सर्वांचा मनापासून आभार. दोन्ही टीमचे कर्णधार आहेत, कर्णधार पुढे येतील. चला टॉस होतोय, नाणेफेकीचा कॉल होतोय. महेंद्रजी परमार साहेब यांच्यासोबत आपण पाहिलं तर नवकार ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आहेत, नवकार ज्वेलर्सचे सर्व आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं एक महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. आजच्या दिवसातील पहिला मॅचचा टॉस. नाणेफेकीचा कॉल होतोय अगदी परमार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि चिखलपाडा 2026 हा कॉल त्या ठिकाणी मात्र आलेला आहे. त्याच्यामुळे चला टॉस झालाय. मान्यवरांना विनंती असेल अगदी आपण लाईनअप मध्ये दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. टीम त्या ठिकाणी तसं जागेवरती थांबणार आहेत. मान्यवर दोन्ही संघाला अगदी शुभेच्छा देतील. सध्या आपण पाहिलं तर स्क्रीनवरती केलवा सागरी पोलीस स्टेशनच्या API विजय गोस्वामी मॅडम शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या सोबतीनं सुलभाताईंना पण पाहतात, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत गरज, ग्रामपंचायत सदस्य सचिनदादा पाटील, योगेशजी गरज, विंकोजी मात्रे, साक्षी गावड मॅडम, जलसा ग्रामपंचायत सरपंच रघुनाथजी बोईर अर्थात गुरुकाका, महेंद्र परमार साहेब, नवकार ज्वेलर्सचे प्रोप्रायटर आणि सर्वेसर्वा त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार, ग्रामपंचायत सदस्य अनिल किनी साहेब, नचिकेत पाटील साहेब, विडी ग्रामपंचायतीचे सरपंच, अंजली किनी मॅडम, विरातन चिखलपाडा ग्रामपंचायत सरपंच, श्री श्रीकांत बोईर सर, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुभाष दादा यांनाही आपण पाहतात आणि संपूर्ण टीम या गावातील आपण पाहिलं तर सर्व सन्मान्य अतिथी मान्यवर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत आणि टीमला शुभेच्छा देत आहेत. याला लावून टाक न वाट लागायची. याला लाव गौरव कॅमेरा पाहू समोर मजा आली.